क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। लोड शेडिंग विरोधात चिचोंडी बुद्रुक महावितरण उपकेंद्रावर शेतकरी, महिला व ग्रामस्थांचा यलगार मोर्चा। 2 आमदार असूनही येवला तालुका अंधारात का, असा संतप्त सवाल। येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील महावितरण उपकेंद्रावर आज परिसरातील शेतकरी, महिला व ग्रामस्थांनी लोड शेडिंगच्या विरोधात तीव्र मोर्चा काढून आंदोलन केले। चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, पारेगाव, निमगाव, मढ, भिंगार तसेच मालखेडा येथील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरणच्या लोड शेडिंग धोरणाचा तीव्र निषेध करत रात्रीचे लोड शेडिंग तात्काळ बंद करण्याची मागणी केली। तालुक्यात 2 आमदार असूनही येवला तालुका अंधारात का, असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केलाय। ग्रामस्थांनी सांगितले की रात्री वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत असून त्यांच्या शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे। महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की दिवसभर शेती व घरकाम करून सायंकाळी स्वयंपाकाची वेळ असताना सायंकाळी 7:30 ते रात्री 11 वाजेपर्यंत वीज नसल्याने दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत होते। शेतकऱ्यांनीही शेतीचे कामे करून घरी परतल्यानंतर वीज नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले। ग्रामीण भागातील नागरिकांचा विचार करून रात्रीचे लोड शेडिंग तात्काळ बंद करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महावितरण प्रशासनाला देण्यात आला। चिचोंडी बुद्रुकच्या सरपंच कल्पना चांडो शिंदे यांनी महावितरण प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सांगितले की ग्रामपंचायतीने उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिली, मात्र आजपर्यंत ग्रामपंचायतीला नियमाप्रमाणे मिळणारी करपट्टी अथवा इतर आर्थिक देयके अदा करण्यात आलेली नाहीत। हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी त्यांनी मागणी केली। आंदोलनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी अनुकंपा तत्वावरील भरतीबाबतही प्रश्न उपस्थित केले। वीज दुरुस्तीची कामे प्रभावीपणे होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी करण्यात आली। परिसरात वाढत्या चोरीच्या घटना, बिबट्याचा वावर तसेच रात्री अंधारामुळे सर्प, विंचू यांचा धोका वाढत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीर बनल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। शासनाने व महावितरणने तातडीने लोड शेडिंगचा प्रश्न सोडवावा, अन्यथा यापेक्षाही मोठे आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला। या आंदोलनात सुदर्शन खिल्लारे, प्रमोद पाटील, सरपंच कल्पना चांगदेव शिंदे, अनिल मडवई, प्रवीण राजगुरू, बाळासाहेब राजगुरू, बापू राजगुरू, ज्योती राजगुरू, मनीषा पवार, कविता मडवई, सोन्या बापू मडवई, सुवर्ण राजगुरू, शीला भोरकडे, संतोष भोरकडे, संतोष मडवई, योगिता मडवई, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी योगेश पाटील तसेच विविध गावांचे सरपंच, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चा दरम्यान शेतकरी एकजुटीचा विजय असो, लोड शेडिंग बंद करा, अशा घोषणांसह महावितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।